चला, इथं झालेली देवपूजा, देवाचा दिवा चालू आहे. इथे आपले पापड तांदळाचे याची रेसिपी येणार आहे, नक्की बघा. रेशनच्या तांदळाचे मी फर्स्ट टाइम ट्राय केले, नाही तर मी इंद्रायणी तांदळाचेच बनवत असते. पण छान झाले मस्त. हॅलो, हाय सगळ्यांना, नमस्कार. चला, मी स्मिता, माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. आराध्य बघतोय मोबाईल. तर चला, संध्याकाळचं रुटीन म्हटलं शेअर करावा. तर इकडं आलेली नागली 4 किलो, याची पण रेसिपी येईल. बाहेर झालेलं आहे अंधार, तर चला म्हटलं एक रेसिपी तुमच्यासाठी. भरलेलं मसाला वांग किचनमध्ये. इथं भात आहे, सुनबाई मळती पीठ पोळ्यांसाठी. माझी चालू आहे रेसिपी. चला, संध्याकाळचं रुटीन. तर इथं आहे छान कटाळे वांगे, तर आमच्याकडेला गावठी वांगे म्हणतात. असे छोटे छोटे. चला, आता वांगे कट करून घेऊ, मग पुढची रेसिपी. तर चला, इथं झाले कट करून. तर छान असे कट मारले मी. आणि आता मसाल्याची तयारी करू. इथे घेतली 1 वाटी, किसून झालंय थोडं, तर पूर्ण 1 वाटी घेणार आहे. आणि थोडे शेंगदाणे पण घेणार आहे. चला, इथं मसाल्यांमध्ये खोबरं घेतलंय मी किसून, थोडे शेंगदाणे, इथं तीळ आहे 2 चमचे, पोहे खायचे 2 चमचे तीळ आहे. इथं लसूण, तर लसणाचे हे टरखलं राहून दिले आहे मी, त्याने टेस्ट छान येते भाजीला. इथं आहे कोथिंबीर, इथं आहे अर्धा इंच आलं. चला, आता थोडं खोबरं मसाला फ्राय करून घेऊ. चला, इथं घेतलं आहे तेल, खोबरं भाजून घ्यायचं. यातच आपण लसूण घेणार आहे. चला, इथं लसूण घेतला. आता शेंगदाणे टाकून घेऊ. टाकून घेतले मी, आलं घेतलं मी टाकून. आता टाकणार आहे कोथिंबीर. चला, कोथिंबीर, आलं, लसूण, खोबरं, थोडेसे तीळ, एवढं छान हे वाटण थोडं परतून घेते मी, नंतर मिक्सरला बारीक करून घेणार आहे. चला, आता मसाला छान झाला फ्राय, आता मिक्सरला दळून घेऊ. चला, मसाला छान फ्राय झाला, वास छान येतोय. तर आपल्याकडे काही कच्चा सौदा नाही आहे, आपण वर्षाचे मिरची मसाले केलेले असतात. तुमच्याकडे जर कच्चा सौदा म्हणजे खडे मसाले असेल तर घ्या, पण मी माझ्या मसालेच वापरणार आहे. चला, आता मसाला मिक्सरला बारीक करून घेऊ. चला, असा मसाला झाला आहे. चला, असा झालेला आहे मसाला यात काढून घेऊ. चला, यात घेतला आहे मसाला काढून. बाकीचे मसाले आपल्याला ॲड करायचे यात. चला, हा घरातला मसाला आहे, माझा घरचा काळा मसाला. मैत्रिणीने दिला आहे थोडासा, तर मग ती म्हणे टेस्ट करून बघा, तर मग तो घेतला आहे थोडा, अर्धा चमचा हळद आणि मीठ. घरची मिरची आहे माझी, अर्धा चमचा घेतली आहे. करून घ्यायचं, वांग्यात भरायचं आहे आपल्याला मसाला. तर यात घेतले मी 3 प्रकारचे मसाले, एक मैत्रिणीचा, एक माझा, घरची लाल मिरची, हळद आणि थोडा एव्हरेस्टचा मटण मसाला. वांग्यांमध्ये असं भरून घ्यायचा, असा मसाला भरून घ्यायचा. अगदी ह्या भाजी पुढं मटण पण फिक्कं आहे, मटण चिकन म्हणजे नॉनव्हेजलाही पण लाजवेल अशी भाजी ही भरल्या वांग्याची. तर नक्की करून बघा. फक्त गरम पाणी वापरायचं वांग्याला, चिकनला, मटणला. गार पाणी वापरायचं नाही, गरम पाणी वापरायचं. भाज्या छान चवदार लागतात. तर चला, इथे घेतलंय तेल. ठेचलेला लसूण आपण मसाल्यात पण घेतला होता, पण थोडा ठेचून घ्यायचा, चव छान येते. ठेचलेला लसूण, अर्धा चमचा जिरे, लसूण आणि कढीपत्ता छान फ्राय होऊन द्यायचं. चला, वांगे सोडून घ्यायचे, यात छान फ्राय करायचे.
लसूण छान फ्राय झाला आहे. आता राहिलेला मसाला पण यात फ्राय करून घ्यायचा, मग गरम पाणी सोडायचं. चला इथं मसाला सर्व टाकून घ्यायचा, तो पण छान फ्राय होईल वांग्यासोबत. छान परतून घ्यायचं आणि 5 ते 7 मिनटं वाफ आणायची आणि नंतर गरम पाणी ठेवायचं, टाकायचं. बाजूला बघा गरम पाणी ठेवलेलं आहे मी. चला आता हे 5 ते 7 मिनटं वाफ देऊ आपण. चला इथं वाफ देऊ आपण 5 ते 7 मिनटं वाफ द्यायची, मग गरम पाणी टाकू. वाफ छान आली आहे, कलर पण छान आला, बाजूला पाणी भरपूर उकळलं आहे. आता आपण गरम पाणी सोडू. गरम पाणी टाकून घ्यायचं, नंतर पाणी नाही वापरायचं. गरम पाण्याने लगेच भाजीला उकळी आली. 10 ते 15 मिनटातच आपली वांग्याची भाजी छान शिजणार आहे. आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे. चला इथं झालेली आपली वांग्याची भाजी रेडी. इथे कोथिंबीर टाकून घेते. तसं आपण वाटणमध्ये घेतलं होतं मसाल्यांमध्ये वाटायला. तर चला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. चला कशी वाटली वांग्याची भाजी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा आणि करून बघा. चला भाजी बघू. तर भाजी छान झाली आहे बघा, नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला इथं झालेल्या आहे पोळ्या. तर चला या जेवायला. आणि स्वयंपाक झाला की असं थोडं गॅसवर असतं बघा, पीठ पडलेलं इकडं तवा असं. तर चला आता हे क्लीन करते आणि मग जेवायला बसते. परत एकदा तुम्हा सर्वांना शुभरात्री. चला ही वांग्याची भाजी. तर या मग जेवायला. सगळ्यांना परत एकदा शुभरात्री, गुड नाईट.